आता सध्याच्या काळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे संगतीचा. संगतीचा ऐका, आपल्या जीवनाचं सुख, आपल्या जीवनाचं दुःख, आपल्या जीवनाचं यश, आपल्या जीवनाचं अपयश आपण कुणाच्या संगतीत जगतो याच्यावरती अवलंबून आहे. नाही पटलं का? बरं असू दे. आपल्या जीवनात आपण कुणाच्या विचाराच्या संगतीत जगतो हे जरा प्रत्येकानं निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आपुली आपण इथं सांगण्याची गरज नाही आणि आपल्याला सांगायला आपण लहान नाही. आपल्या प्रत्येकाला आपल्या गुणदोषांचं परीक्षण करता येतं. सध्याच्या काळात हजार वाईट मित्र भेटतील, हजार पावला पावलावरती मित्र आहेत. आज या इन्स्टा फेसबुकच्या जमान्यामध्ये, ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आज फॉलोवर्स व्ह्यूजर्स कमी आहेत का माणसाला सांगा? फ्रेंड सर्कल भरपूर आहे. या माध्यमातून लाखो फ्रेंड्स आपले जुळलेले आहेत. पण ऐका, हजारो मित्र असू द्यात, पण त्यातले जर परमार्थ कार्यासाठी धर्म कार्यासाठी लावणारा एकही नसेल तर ते हजारो कामाचे नाही. आजी, एकच मित्र आपल्या जीवनात असावा, एकाचीच अशी संगत आपल्या जीवनात असावी की जी आपल्याला वेळोवेळी या धर्म कार्याला इथपर्यंत पोहोचायला भाग पाडेल. वेळोवेळी. नाही तर काही काही मित्र राहतात, कीर्तनाला चालला की ते म्हणतो काय ते कीर्तन इकडे, काय ते भजन इकडे, करू दे ना, नाही तुला जमत तू करू नको, पण निदान जे करते त्याला तरी अडवू नको. असे मित्र भरपूर आहेत. पण माझी विनंती, मित्र तू एक कर, आरसा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. विठ्ठा शाश्वत सुख हे त्यात शाश्वत परब्रह्म तत्वाकडूनच प्राप्त होणार आहे. आजी, जीवानं जर जीवाची संगती केली तर आपल्याला दुःखच आहे. शब्द लक्ष देऊ नये का? जीवानं जीवाची संगती केली तर जीवाला दुःख आहे. कारण इथे सगळेच भवरोगी आहेत. इथे सगळेच भवरोगी आहेत. कोणता जीव इथून उद्धारलेला आहे? इथं कोण आपल्याला तारणार आहे? इथं कोण आपल्याला उद्धारणार आहे? अमुक अमुक कोणीतरी माझा ओळखीचा पाहुणा आहे आणि त्याची फार मोठी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे मला भक्तीची भजनाची गरज नाही, तो मला उद्धारेल. उद्धारेल तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचविया. तुका म्हणे निवांत वाजवा, आपल्याला काही गडबड नाही. नाही वा 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 वा. ऐका, एका चक्रपाणी वाचून या सोडविना कोणी. कोण सोडवेल आपल्याला? कोण उद्धारेल? किती मोठा धनवान असला आपला उद्धार करेल का? अहो, समाज उद्धार करेल का? जग उद्धार करेल का? जगाची ताकद आहे का आपल्याला उद्धारण्याची? जगाची ताकद नाही आजी आपल्याला उद्धारण्याची. कुणी किती कोणी असू द्या, उद्धारू शकत नाही. समाज आहे, लोक आहेत, आश्वासन देऊ शकतात, पण शाश्वत स्वरूपानं आपला उद्धार करू शकत नाही. संतांच्या शब्दांमध्ये जो आत्मविश्वास येतो या जगाच्या शब्दात आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. ज्ञानोबाराय सांगतात, अरे तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकतो, फक्त आमचं ऐका. तरी अवधान केली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे कसं ऐका.
डुकल्या खात नाही ना, झोपेत नाही ना, कसं ऐका, उघड ऐका. का? कारण तिथेच आपल्याला सर्व सुख प्राप्त होणार आहे. अशा स्वरूपानं संत, अशा स्वरूपानं भगवान परमात्म्यानं गोपालांच्या जीवनातही निश्चिंती प्राप्त करून दिलेली आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. जीवनामध्ये आपल्याला निश्चिंत अवस्था प्राप्त करायची असेल तर संगत कुणाची धरली पाहिजे, फार महत्वाचा मुद्दा आहे. निश्चिंती हा शब्दच फार महत्वाचा आहे. निश्चिंती म्हणजे काय? जिथे द्वैत भाव अंतकरणात तिथे निश्चिंतपणा कधीच राहत नाही. अंतकरणामध्ये जर द्वैत भाव असेल, अंतकरणामध्ये द्वैत भाव असेल तर माणूस कधीच निश्चिंत समाधानी राहू शकत नाही. निश्चिंती ही कधी निर्माण होते? जेव्हा द्वैत भाव संपून अद्वैत भाव अंतकरणात निर्माण होतो, तेव्हाच निश्चिंती येते. तेव्हाच. अजूनपर्यंत आपण निश्चिंत झालो? महिला मंडळांना विचारा, कोणी या जुन्या जाणत्यांना विचारा, कोणी आजी कधी हो निश्चिंत होताल? कधी तुमची चिंता निघून जाईल आणि कधी तुम्ही निश्चिंत होताल? कधी? आजी म्हणती काही नाही ताई, एकदा पोराचं लग्न झालं की मग मी म्हणतो ना आपण, मग काय मला काळजी, काय मला चिंता. एकदा मुलाचं लग्न झालं की मग माझी सगळी चिंता मिटली, मी निश्चिंत झाले. मला प्रामाणिकपणे सांगा, पोराचं लग्न झालं, सून आली, नातू झाला, आता नातू लग्नाला आला, झाला का निश्चिंत? हा प्रपंच कधीच आपल्याला निश्चिंत होऊ देत नाही, कधीच निश्चिंत होऊ देत नाही. मात्र भगवत संगतीमध्ये, भगवत चिंतनामध्ये मात्र आपल्याला ती निश्चिंती वाट पाहायची सुद्धा गरज लागत नाही. एक लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण अवतार धारण करून कार्य करण्यासाठी आले. आणि अवतार धारण करण्याचं हेच कारण होतं की इथे भक्तांच्या अंतःकरणामध्ये निश्चिंत भाव निर्माण करून देणं, धर्मस्थापना करून प्रत्येक सज्जनाला इथपर्यंत सुख प्राप्त करून देणं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारतः अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. प्रत्येक दुर्जनाचा संहार करून सज्जनाचं रक्षण करणं हे धर्मकार्याचं, हे धर्मस्थापनेचं भगवंताचं ब्रीद आहे. ऐका, तुमच्या आमचा उद्धार करणं याच्याकरिता, ऐका, सज्जनांचा उद्धार करणं याच्याकरिता भगवान परमात्मा अवतार धारण करून आले. पण भगवान परमात्माचं कार्य जर आपण भगवान श्रीकृष्णाचं कार्य पाहिलं, किंबहुना चरित्र वाचल्यानंतर भगवत कथेच्या माध्यमातूनही आपण ते ऐकलं असेल की भगवंतानं फार मोठा प्रवास या ठिकाणी केला. अनेकांचा उद्धार करत असताना अनेकांचा संहार सुद्धा भगवंताला करावा लागला. अगदी कारागृहामधून जेव्हा भगवान परमात्मा या ठिकाणी गोकुळामध्ये आलेले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर भगवंताच्या येण्याचा आनंद सर्वत्र झालेला आहे. आपण थोडा थोडा पुढे भाग पाहत जाणार आहोत. अगदी शेवटलाही मी सांगून जाईलच, पण सुरुवातीलाच मी व्यक्त करून जाते. कारागृहामध्ये भगवंताचा अवतार जन्म नाही, पण खरी अर्थानं ते अवतार रूपानंच आले, अवतार रूपानंच आले. 8 वर्षाचं बालस्वरूप तिथपर्यंत प्रकाश झाला आणि तिथपर्यंत 8 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण वसुदेव आणि देवकी मातेच्या समोर उभा राहिले. भगवंतानं अवतार कार्य सांगितलं, मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, अशा स्वरूपानं मला तुम्ही तिथपर्यंत घेऊन जा. आणि मग मात्र उचलीला कमळापती आणि पायीचे बंधने गळती. आजी भगवान परमात्म्याला उचललं आणि वसुदेवांच्या पायामध्ये अडकवलेल्या बेड्या, कंसानं ज्या बेड्या अडकवल्या होत्या त्या बेड्या आपोआप गळून पडल्या. एकच तात्पर्य घ्या, प्रत्येक वाक्याचं काही ना काहीतरी तात्पर्य ध्यानात ठेवा. एक तात्पर्य ध्यानात घ्या, भगवंताच्या संगतीनं, भगवंताला उचलून घेतल्यानं, भगवंताला हृदयात सामावल्यानं आपल्या जीवनातील दुःखाच्या बेड्या नाहीशा झाल्याशिवाय राहत नाही. ही भगवंताच्या सानिध्याची ताकद आहे. कारण तो सुखदाता आहे. लक्ष्मी वल्लभा, 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 दीनानाथा पद्मनाभा, दीनानाथा
पायी सुख वसे तुझे पायी. या जगाच्या दुःखाच्या पायाला कवटण्यापेक्षा जगाचे 1000 वेळा पाय धरा, जगाचा 1000 वेळा कौतुक करा, जगाला 1000 वेळा डोक्यावरती घ्या, पण तिथे मात्र दुःखच. पण भगवंताला एकदा आपल्या सानिध्यात उचला, जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार येऊ त्याच्या सानिध्यातून. नेलं टोपलीमध्ये भरून वासुदेवांना नेलं. यमुना मातेला पूर आलेला. भगवंताचं दर्शन घेण्याच्या या अंतःकरणामध्ये यमुना मातेच्या अंकुष्ट लावून त्या ठिकाणी दुभंग पावली यमुना माता आणि दिला रस्ता भगवंताला जाण्यासाठी. गेले गोकुळात गेल्याबरोबर त्या ठिकाणी मायेला आपल्या डोक्यावरती घ्यावं आणि भगवान परमात्म्याला खाली ठेवावं. मायेला डोक्यावरती घेतलं. ऐका, आपणही जीवनामध्ये भरपूरदा हेच करत असतो. जवळ असलेलं सुख, जवळ असलेलं भगवान परमात्मा दूर लोटून आपण या मायेचे प्रपंचिक विषय आपल्या जवळ घेऊन बसतो आणि मग बाकी दुःख निर्माण झालं की देवाला कोसत बसतो. पण आपणच भगवंताला दूर करतो, एवढं ध्यानात ठेवा. आपणच त्याला दूर करत असतो. भगवान परमात्म्याला खाली ठेवलं, मायेला उचलून घेतलं, झालं. तो घाताभाग आपल्याला फार पाहायचा नाही. आता पुढे चला. इकडे गोकुळामध्ये जसं कळालं नंद बाबांच्या घरी या ठिकाणी भगवान परमात्मा आलेला आहे आणि मग मात्र गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे बोला गुढिया तोरण गुढिया तोरण गुढिया तोरण गुढिया तोरण बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. आनंद झाला, हा आनंद झाला. एक धाबे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळ नगरवासियांच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. सगळ्या गोकुळवासियांच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. अरे नंद बाबाच्या घरी लाल जन्माला आला. नंद बाबाच्या घरी लाल जन्माला आला. भगवंताचं ते श्रीमुख पाहण्याकरिता दाटी झाली. हो, सगळ्यांची दाटी झाली. सगळी लोक, सगळी नगरवासीय, सगळे बांधव, सगळ्या गवळणी त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी आला. अनेकांनी या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं गुणगान केलेलं आहे. अनेकांनी सावळी रूपडे चोरटे चित्ता. सांग ना ग. अगं तू गेली होतीस ना आता नंदवाड्यामध्ये. Hey!
आता हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय, ज्यांना ताल कळतोय, ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना तेवढा शिपात राहते. नेमकं चाललंय काय? कधी कधी त्यांना पाहिल्यावर आम्हाला प्रश्न पडतो आमचा स्वर चुकला का काय, पण त्यांच्या ध्यानात येत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळतं. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी कुठलाच स्वर कळत नाही, कुठलाच नाही. ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया नाही, काही फरकच पडत नाही. कारण ते सुरातले नाही, ते असुरातले राहते. त्यांना कुठलाच स्वर, तुम्ही किती चांगल्या रागात गाते, रागातच पाहते, रागातच पाहते. हा, त्यांना कुठलाच स्वर कळत नाही. पण ऐका ऐका, कुठलाच स्वर नको कळू द्यात, पण कीर्तनात बसल्यानंतर एक स्वर मात्र नक्की कळतो. कुठलाच स्वर नको कळू द्या, पण आजी ऐका बाबा, एक स्वर मात्र स्वर न कळणाऱ्याला सुद्धा पक्का कळतो. कोणता? ज्ञानेश्वर. राहिले टाळ्या वाजवायला तर. वा वा वा. पहिले ठेक्याला टाळी धर. आता म्हटलं होतं का टाळी वाजवा? इतर वेळेला वाजवा म्हणून वाजवत नाही, पण आता पहिल्या ठेक्याला तेव्हा लय बरं झालं, वेळेतच संपवलं. वा. ऐका ऐका, गोकुळात आनंद झाला. अगं सांग ना कसा आहे तो कृष्ण, अगं सांग ना कसा आहे तो लाल. तू गेली होतीस ना नंदवाड्यामध्ये, सांग ना ग. सावळे रूपडे चोरटे चित्तार, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, चोरटे चित्तार. फार ग सुंदर, फार गोडे, फार गोडे. पाहतच बसावं आणि पाहता पाहता स्वतःला हरवून बसावं. पाहिला 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 रंगाचा नंदने, पाहिला पाहिला रंगाचा नंदने, कधी 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 पाहिला. पाहिला 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 रंगाचा नंदने, पाहिला पाहिला नंदाचा नंदने, नंदाचा नंदना. खऱ्या अर्थानं प्रत्येक गवळणीच्या अंतःकरणामध्ये आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा अवतारच होता सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचं स्मर्दन करण्याकरिता. आणि अवतार धारण केल्याबरोबर गोकुळात आल्याबरोबर त्या ठिकाणी पाचवीलाच भगवंताला युद्धाचे प्रसंग येऊ लागले. आणि हे सगळं गोकुळवासियांनी त्या ठिकाणी निरीक्षणास आणलं. भगवान कृष्णांचं अवतार कार्य हळूहळू हळूहळू वाढत चाललं होतं. खऱ्या अर्थानं दुर्जनांचा संहार करता करता, सज्जनांचा उद्धार करता करता गोकुळामध्ये फार गोड अशा पद्धतीनं भगवान परमात्मा फिरू लागले होते. आणि मग मात्र त्या ठिकाणी आपल्या गोपाळांसहित चोऱ्या करून गोपाळांच्या संगतीनं तिथपर्यंत गोकुळामध्ये फार मोठ्या लीला भगवंतानं केल्या. आपण भगवान श्रीकृष्ण चरित्र भागामध्ये ऐकत असतो. अनेक कथा आहेत, अनेक चरित्र, अनेक लीला भगवंताच्या पण ऐकलेल्या आहेत. दाढीवेणीची गाठ असेल, गोकुळांना त्या ठिकाणी गवळणींना फार मोठा भगवंतानं त्रासही दिला. कसा दिला? मग त्या ठिकाणी बाजारला निघाल्या, पाण्याला निघाले. कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तो कान्हा. त्यानं छेडछाड करावी हा प्रकार वेगळाच, पण भगवंतानं साधा मुरलीचा स्वर जरी काढला तरी सुद्धा गवळणींना वेळ लागत होतं. गवळणी तिरस्कार नव्हत्या करत, रागराग नव्हत्या करत, अंतःकरणानं भगवंतावरती एवढं प्रेम करत होत्या. आजी ऐका ऐका, बहिरंगानं इथपर्यंत दाखवत होत्या भगवंताला रागराग करतात. परंतु अंतःकरणानं गवळणींचं भगवंतावरती इतकं प्रेम जडलं होतं की निश्चितच भगवंताला मनोमन त्या प्रेम करत भगवंताला आपल्या सानिध्यात बोलवत होत्या. तेरे प्यार में
मुरली वाले ओ बंसी वाले 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 वाले ओ बंसी वाला वाला ना हो गई बदनाम रे हरि गगन बिना भूली नीलाम दास नाराज हो गया पार दास नाराज हो गया पार चरण मिले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले भगवान परमात्म्याच्या खोडी वाढू लागल्या इतक्या खोडी वाढल्या की गवळणी यशोदा मातेकडे येऊन घराणं सांगू लागल्या, अगं आवर ना तुझ्या मुलाला जरा, आमच्या घरी येतो, चोऱ्या करतो, दही दूध त्या ठिकाणी हांडी फोडून दही दूध खातो, डेरं फोडून दही दूध खातो, सांग ना ग काहीतरी, किती त्रास द्यावा त्याने. हा गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का राहावे का जाव्या गोकुळ राहावे का जाव्या गोकुळी काय करावं ग सांग ना जरा. अगं काय झालं का माझ्या लेकरावरती आळ घेते, असं करू नको. अगं सांग तुझ्या मुलाला जरा, गोपाळांच्या सहित जावं, कारण भगवान परमात्म्याच्या ध्यानात आलं होतं. अरे अरे आपण या गोकुळामध्ये राहतो, गोकुळ नावाचा अर्थ काय, जिथे कोट्यांच्या संख्येनं गोमाता आहेत, अजी कोट्यांच्या संख्येनं गोमाता आहेत ज्या गोकुळामध्ये, म्हणून त्याला गोकुळ म्हटलं जातं. तिथे फार मोठा गायींचा समुदाय होता, फार मोठी गोवंशाची सेवा होत होती, फार मोठी गोसेवा होत होती. आणि अशा स्वरूपानं आपल्या गावामध्ये जर एवढ्या गायी असतील, त्या गायींचं एवढं दूध दुभतं आपल्या गावात निघत असेल, आणि माझ्या समवेतची जर सवंगडी मुलं जर लुकडी सुकडी अशी एकदम किरकोळ तब्येतीनं झाली असतील, तर काय आपल्या गावात गायीन या दूध दुभताचा उपयोग आहे. म्हणले का रे बाबांनो, तुम्ही एवढं दूध दुभतं गावात असून, एवढ्या गायी आपल्या गावात असून, एवढ्या चांगल्या परीचा आहार आपल्या गावामध्ये असून सुद्धा तुम्ही एवढे सुकलेले का दिसता बरं? तुम्हाला काय होतं, काय खायला देत? अरे देवा, सगळं मान्य, आपल्या गावात गायी भरपूर आहे, दूध दुभतं भरपूर आहे, पण आमच्या हातात तर आलं पाहिजे, अरे आमच्या पोटात तर गेलं पाहिजे. ते सगळं दुभतं गायीकडून येतं खरं, पण ते आमच्यापर्यंत पोचत नाही. ते दूध दुभतं मथुरेला जातं ना देवा, आमच्याकडं कोण आणून देतं? देवाच्या ध्यानात आलं. अरे अरे आपल्या गावचा माल जर बाहेर जाऊन बाहेरची लोक चांगली धष्टपुष्ट होते, तर आपली पोरं कधी सुधारणार? कधीतरी आपल्या लेकरांचं सुद्धा आपल्याला कौतुक करतात, त्यांचंही पालन पोषण करतात, त्यांचंही उन्हून पाहता आलं पाहिजे, त्यांचे कलागुण पाहता आले पाहिजेत. ऐका, या माध्यमातून भगवंताच्या हे ध्यानात आलं की निदान आपला माल आपल्या गावातच राहिला पाहिजे आणि आपली पोरं सुधारली पाहिजेत. या कारणानं भगवंतानं बाहेर जाणारं दूध दुभतं बंद केलं. बस इथून पुढे बाहेर दूध दुभतं निर्यात करायचं नाही, कोणीच घालायचं नाही. काय असेल ते आपल्या घरात ठेवा आणि आपल्या पोरांना द्या. ऐका महिला मंडळ, आज सध्याच्या काळात सुद्धा फार मोठी गरज आहे. माता भगिनींवरती फार मोठी जबाबदारी आहे. त्या काळापासून आतापर्यंत ही जबाबदारी तीच आहे. आपल्यावरती राहतं, आपल्या पोरांचा आहार कसा ठेवायचा हे आपल्यावरती राहतं. आज 2 मिनिटात बनवणारा मॅगी, 2 मिनिटात मॅगी बनवून मोकळे होतात. आता काय स्वयंपाकाचा फार ताण नाही राहिला. पण माझी विनंती असेल, चांगला आहार, गाईचं दूध एवढं पवित्र राहतं, एवढं पवित्र राहतं.
भगवंताच्या ध्यानात आलं होतं की त्यानेच आपली मुलं तब्येतीनं, त्यानेच आपली मुलं दष्टपुष्टन, त्यानेच आपली मुलं त्या ठिकाणी चांगली होतील. हा, आज सध्याच्या काळात गाईचं दूध पोरांना इतकं कमी प्रमाणात दिलं जातं. देशी गाई बरं, गावरान गाई, मूळ आपला जो गोवंश आहे, भारतीय गोवंश, त्या गोवंशाच्या गाईचं दूध आपण आपल्या लेकरांपर्यंत दिलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरी एक तरी गावरान गाई असली पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात त्या गाईचं दूध दुभतं राहिलं पाहिजे. तर आपल्याला म्हणता येईल हे गोकुळ आहे. अनेक वेळा आपण म्हणतो काय गोकुळासारखं घर आहे, 2-4 पोरं एकत्र असली ना आपण म्हणतो गोकुळासारखं घर आहे. त्या गोकुळामध्ये हे दूध दुभतं पण राहिलं पाहिजे. आता देशी गाई राहिल्या नाही, तिचं दूध पाहायला राहिलं नाही. देशी गाईच्या दुधाची एवढी मोठी ताकद आहे आजी, एवढी मोठी ताकद आहे. मी सांगण्यात काय अर्थ, सायन्सनं सुद्धा मान्य केलेले, सायन्सनं विज्ञानानं मान्य केलेले, कॅन्सर सारखा रोग सुद्धा आज गोमातेच्या पंचगव्यातून बरा होतो. एवढी ताकद गोमातेची, एवढं ध्यानात ठेवा. भगवंताच्या ध्यानात आलं, अरे आपल्या पोरांना जर दष्टपुष्ट करायचे, चांगलं निरोगी बनवायचंय ना, तर गाईचं दूध दुभतं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशी देत नाहीत ना, मग आपल्याला काय करावं लागेल, चला चोरी करावी लागेल. काय करावं लागेल, चला या आलं तरी या रे लागे, अब घे माझ्या मागे मागे. तुम्हाला पोटभर खायचंय ना, तुम्ही जगाच्या मागे जाऊ नका. तुम्हाला जर खरी अर्थानं चांगल्या परीनं व्हायचं असेल ना, तर तुम्ही जगाच्या मागे जाऊ नका, माझ्या मागे या. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. टेन्शन घेऊ नका, फक्त मी सांगेल तेवढ्या गोष्टीचं अनुकरण करा. चला म्हणले आज चोरी करायला, चला चोरी करायला गेले भगवंतासोबत आणि आनंदानं त्या ठिकाणी भगवंतानं सवंगड्यासहित त्या ठिकाणी चोरी केली. गवळणींच्या गोपींच्या घरी चोरी केली आणि दूध दुभतं पोटभर खाल्लं. ढेकर दिला तृप्तीचा आणि तृप्तीचा ढेकर दिल्याबरोबर त्या ठिकाणी इतका आनंद झाला गोपाळांना. आनंदानं त्या ठिकाणी भगवान परमात्म्या जवळ आले. भगवान परमात्म्याला विचारू लागले. भगवान परमात्म्यानं गोपाळांना विचारलं, म्हणले काय रे, आतापर्यंत एवढ्या प्रमाणात तुम्ही दूध दुभतं कधी खाल्लं होतं का? म्हणले देवा, हे देवा, अरे खाणं सोड, आम्ही तर पाहिलंही नव्हतं रे, पण आज तुझ्या संगतीमुळे आम्हाला एवढी मोठी निश्चिंत अवस्था, फक्त दूध दुभतं खाऊन नाही बरं का, तर तुझ्या संगतीच्या परिणामामुळं, तुझ्या सानिध्यात आल्यामुळं आमच्या जीवनातलं होतं तेवढं दुःख नाहीसं झालं. फक्त पोटच नाही तर आमचं मन सुद्धा तृप्त झालं. ही मनाची निश्चिंती, ही तुझ्या संगतीचा परिणाम अभंगाच्या प्रथम चरणात. तुझी या संगती, 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 तुझी या संगती. नाही देखिले नाही देखिले ते मिले, नाही देखिले ते मिले, ते मिले, ते मिले, नाही देखिले 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 ते मी म्हटलं सनई कुठून आली. वा वा वा, नाही व्हायला भरपूर आहे पण आता वेळ कमी आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, आमची निश्चिंती झाली देवा. आणि ही निश्चिंती आतापर्यंत जगाच्या सानिध्यात कधीच भेटली नाही बरं का. मी सुरुवातीलाच व्यक्त केलं, आता सध्याच्या काळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे संगतीचा. ऐका, आपल्या जीवनाचं सुख, आपल्या जीवनाचं दुःख, आपल्या जीवनाचं यश, आपल्या जीवनाचं अपयश आपण कुणाच्या संगतीत जगतो याच्यावरती अवलंबून आहे. नाही पटलं का? बरं असू दे. आपल्या जीवनात आपण कुणाच्या विचाराच्या संगतीत जगतो हे जरा प्रत्येकानं निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आपुली आपण इथं सांगण्याची गरज नाही आणि आपल्याला सांगायला आपण लहान नाही.
आपल्या प्रत्येकाला आपल्या गुणदोषांचं परीक्षण करता येतं. सध्याच्या काळात 1000 वाईट मित्र भेटतील, 1000 पावला पावलावरती मित्र आहेत. आज या इन्स्टा फेसबुकच्या जमान्यामध्ये, ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आज फॉलोवर्स व्ह्यूजर्स कमी आहेत का माणसाला सांगा? हा, फ्रेंड सर्कल भरपूर आहे. हा, या माध्यमातून लाखो फ्रेंड्स आपले जुळलेले आहेत. पण ऐका, 1000 मित्र असू द्यात, पण त्यातले जर परमार्थ कार्यासाठी धर्म कार्यासाठी लावणारा एकही नसेल तर ते 1000 कामाचे नाहीत. आजी, एकच मित्र आपल्या जीवनात असावा, एकाचीच अशी संगत आपल्या जीवनात असावी की जी आपल्याला वेळोवेळी या धर्म कार्याला इथपर्यंत पोहोचायला भाग पाडेल. वेळोवेळी. नाही तर काही काही मित्र राहतात, कीर्तनाला चालला की ते म्हणतो काय ते कीर्तन इकडे, काय ते भजन इकडे, अरे करू दे ना, नाही तुला जमत तू करू नको, पण निदान जे करते त्याला तरी अडवू नको. असे मित्र भरपूर आहेत. पण माझी विनंती आहे, मित्र तू एक कर, आरसा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा